हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण किर्चॉफ्स लॉज जे आहेत करंट इलेक्ट्रिसिटी मधले त्याच्यातला पहिला लॉ जो आहे तो आपण बघितला होता. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑर करंट लॉ ऑर जंक्शन लॉ. आज या ठिकाणी आपल्याला दुसरा जो लॉ आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. किर्चॉफ्स सेकंड लॉ, त्यालाच व्होल्टेज लॉ किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, लूप थिअरम असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, पहिला करंटशी रिलेटेड होता म्हणून त्याला करंट लॉ म्हटलं होतं. हा व्होल्टेजशी रिलेटेड आहे म्हणून याला व्होल्टेज लॉ असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता याचं स्टेटमेंट काय आहे बघा. द अल्जेब्रिक सम म्हणजे अंकगणितीय बेरीज आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द रेजिस्टन्सेस अँड द EMFs इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा इन अ क्लोज्ड लूप ऑफ अन इलेक्ट्रिकल नेटवर्क अँड दिस इज ऑलवेज इक्वल टू 0. आता याचा अर्थ काय होतो, तर एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण घेतलं आणि त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मधली एक क्लोज्ड लूप जर आपण या ठिकाणी घेतली तर त्या क्लोज्ड लूप मध्ये असणारे सर्व रेजिस्टरच्या अक्रॉसचे पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्या अक्रॉस अप्लाय केलेली EMFs या सर्वांची जी अल्जेब्रिक सम असते ती किती असते, 0 असते. म्हणजेच आपल्याला मॅथमॅटिकली हे इक्वेशन कसं लिहिता येतं, समेशन ऑफ I इंटू R. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V आणि V इज इक्वल टू फॉर्म्युला असतो I आणि R यांचा गुणाकार असतो. I म्हणजे करंट आहे त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा आणि R म्हणजे त्याचा काय असतो, रेजिस्टन्स असतो. प्लस समेशन घ्यायचे आपल्याला कशाची, EMF ची, आणि या सर्वांची बेरीज किती असते, 0 असते. हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता याच्यासाठीचं साइन कन्व्हेन्शन कसं असते ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यासाठी मी एक सर्किट डायग्राम काढतोय, आपल्याला पुस्तकात दिलेली आहे ती, तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा या ठिकाणी आपण हा पहिला रेजिस्टन्स मी दाखवतोय जो आपण R1 नी डिनोट करतोय. त्याच्यानंतर ना हा या ठिकाणी दुसरा रेजिस्टन्स आपण दाखवतोय जो आपण R2 न डिनोट करतोय. त्याच्यानंतर ना या ठिकाणी एक सेल आपण कनेक्ट करतोय या पद्धतीनं. त्याची EMF जी आहे ती आपण E1 न डिनोट करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा रेजिस्टन्स आपण इथं कनेक्ट करतोय जो आपण R3 न दाखवतोय. त्याच्यानंतर ना या ठिकाणी आपण चौथा रेजिस्टन्स दाखवतोय ज्याचा रेजिस्टन्स जो आहे तो R4 न आपण डिनोट करतोय. यांच्यामध्ये इथे एक सेल आपण कनेक्ट करतोय की ज्या सेलची जी EMF आहे ती आपण E2 न डिनोट करतोय. आणि या दोन आर्मच्या मध्ये या ठिकाणी एक आपण रेजिस्टन्स दाखवतोय की ज्याचा रेजिस्टन्स हा जो आहे तो आपण R5 न डिनोट करतो. आता पहिल्या सेलमुळे या रेजिस्टर मधनं फ्लो होणारा करंट इकडून या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट फ्लो होईल. हा जो करंट आहे तो आपण I1 न डिनोट केला, बरोबर. I1 हा करंट इकडून असा जाणार आहे. त्याच्यानंतर ना दुसऱ्या सेल मधून करंट जो फ्लो होईल तो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे म्हणजे इकडे फ्लो होणारा करंट असणार आहे I2. हा I2 इकडून येईल, हा I1 इकडून येईल. त्याच्यानंतर हे दोन, हा जंक्शन पॉइंट होईल. हा जो आहे तो इकडून जाणारा जो करंट आहे इकडे जाणार तो किती असणार आहे, I1 प्लस I2. या दोन्ही करंटची काय होईल, बेरीज होईल. तोच करंट इथे येईल. इथं आला की त्याच्यातला I1 करंट जो आहे तो परत इकडे जाईल आणि I2 जो करंट आहे त्याच्यामधला तो इकडे जाणार आहे, बरोबर. आपण इथं दाखवायच्या ऐवजी इथं दाखवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल I2. ओके, सॉरी I1. याला आपण लेबलिंग दिलं समजा तर हा A पॉइंट आहे, त्याच्यानंतर हा B, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर E, त्याच्यानंतर ना हा जो आहे तो F. आता याच्यामध्ये क्लोज्ड लूप जर आपण घेतल्या तर ती किती होतात बघा, A B C D E F A ही एक क्लोज्ड लूप होते. त्याच्यानंतर ना A B E F A ही दुसरी क्लोज्ड लूप आपल्याला सांगता येते.
त्याच पद्धतीनं बी सी डी ई बी ही एक क्लोज्ड लूप आपल्याला या ठिकाणी मिळते. आता याच्यातली एक क्लोज्ड लूप मी या ठिकाणी घेतोय. फॉर क्लोज्ड लूप कोणती घेतोय बघा मी क्लोज्ड लूप ए बी ई एफ आणि ए ही क्लोज्ड लूप मी घेतोय. म्हणजे कोणती ए कडून मी बी कडे जातोय, बी कडून ई कडे जातोय या ठिकाणी, ई कडून एफ कडे आणि एफ कडून परत ए कडे येतोय. म्हणजे ही जी आहे ती काय होईल क्लोज्ड लूप होईल. ही जी डायरेक्शन आपण आपली आहे ना ए टू बी, बी टू ई, ई टू एफ आणि एफ टू ए त्याला डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग असं म्हटलं जातं. ओके, ही डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग. आता हा बघा I1 करंट जो आहे तो इकडून असा येईल, ह्या रेजिस्टन्स मधून फ्लो होईल. मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? इट इज द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. ओके, म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स होणार या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा I1 R1. ओके, I1 R1. आता ह्याला साइन कुठलं द्यायचं, चिन्ह कुठलं द्यायचं ते कशावरती ठरवायचं बघा. जर या रेजिस्टन्स मधनं फ्लो होणारा कन्व्हेन्शनल करंट म्हणजे हा करंट, त्या करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन जर सेम असतील म्हणजे दोन्ही एकाच दिशेमध्ये असतील तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. त्याच्यामुळे आपण ह्याला साइन कुठलं देणार या ठिकाणी मायनस. काय म्हटलं मी लक्षात आलं का बघा. जर कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन जर सेम असेल तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा. ओके, आता आपण बी पॉइंटला आलो. बी पॉइंट कडून आपण ई कडे जाणार आहे. आता इथला जो करंट आहे तो किती आहे बघा I1 प्लस I2. याचा रेजिस्टन्स किती आहे R5. त्याच्यामुळे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स होणार आहे I1 प्लस I2 इंटू R5. आता इथं कन्व्हेन्शनल करंटची दिशा इकडे आहे, ए बी कडून ई कडे, आणि ट्रेसिंगची दिशा पण कशी आहे तुमची बी कडून ई कडेच आहे. त्याच्यामुळे हा पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा कसा असणार आहे, मायनस असणार आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, मायनस इन ब्रॅकेट I1 प्लस I2 इंटू R5. ओके, हे या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर आपण आलो कुठं, ई ला आलो. आता ई कडून आपण एफ कडे चाललो. इथल्या करंटची दिशा पण इकडे आहे, ट्रेसिंगची दिशा, करंटची दिशा सेम. त्याच्यामुळे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे I1 R3 आणि तो सुद्धा कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे मायनस I1 R3. त्याच्यानंतर आपण आलो एफ ला. आता एफ कडून ए कडे चाललोय बरोबर. आता हे झाले पोटेन्शियल डिफरन्सेस आपण ट्रेस केले. इथं आलो की इथे ईएमएफ आहे. आता ईएमएफ इंटरनली तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जाताय. म्हणजे तुमच्या ट्रेसिंगची दिशा कशी आहे, सेल मधून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं असेल तर या सेलची जी ईएमएफ आहे E1 ती पॉझिटिव्ह घ्यायची. जर इंटरनली आपण सेल निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे ट्रेस करत असू तर त्या सेलच्या अक्रॉसची ईएमएफ ही कशी घ्यायची आहे, प्लस घ्यायची. त्याच्यामुळे मी प्लस E1 घेतोय आणि इज इक्वल टू 0. आपण परत ए ला आलो, ए पासून स्टार्ट केलं आपण आणि ए ला आलो आणि या सर्व हे पोटेन्शियल डिफरन्सेस बरोबर आणि ही ईएमएफ क्लोज्ड नेटवर्क मधली या सर्वांची बेरीज ही किती असते, 0 असलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हेच आपण असं लिहू शकतो E1 हे प्लस E1 आहे, मी इकडे ठेवलं, इज इक्वल टू हे सर्व मायनस आहे, पलीकडे घेतलं मी तर काय लिहिता येईल मला I1 R1 प्लस इन ब्रॅकेट I1 प्लस I2 इंटू R5. हे पण तिकडे जाईल म्हणजे प्लस I1 R3 मला लिहिता येईल. काय सांगितलं मी बघा, जर कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन जर सेम असेल तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा घ्यायचा आहे, मायनस निगेटिव्ह घ्यायचा. आणि जर याच्या उलट असेल बरोबर म्हणजे कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची दिशा ही जर एकमेकांच्या अपोजिट असेल तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घ्यायचा. त्याच पद्धतीने जर तुम्ही ट्रेसिंग समजा ह्या सेलच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह करत असाल म्हणजे ट्रेसिंगची डायरेक्शन ही ईएमएफ च्या ठिकाणी प्लस कडून मायनस कडे असेल तर त्या सेलच्या अक्रॉसची ईएमएफ ही मायनस म्हणजेच निगेटिव्ह घ्यायची असते. ओके, आता दुसरी लूप आपण कन्सिडर करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. फॉर क्लोज्ड लूप कोणती आहे बघा पुढची क्लोज्ड लूप तर बी सी डी ई बी म्हणजे कोणती लक्षात येते, बी कडून आपण निघतोय सी कडे जातोय, सी कडून डी कडे, डी कडून ई कडे आणि ई कडून परत बी कडे. म्हणजे तुमच्या ट्रेसिंगची दिशा या पद्धतीने असणार आहे, बी टू सी, सी टू डी, डी टू ई आणि ई टू परत बी ला आपण जाणार आहे.
आता ही लूप कन्सिडर ज्यावेळेस करतो त्यावेळेस इकडचा काय विचार करायचा नाही. आता बघा इथून आपण स्टार्ट करणार आहे बी पासून आपण निघालो सी कडे चाललोय. करंट कसा येणार आहे आता I2 करंट येणार आहे. तो कुणीकडून आहे सी कडून बी कडे आहे. माझा इकडे करंट चाललाय, ट्रेसिंग तिकडे आहे आपलं. म्हणजे ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो आपल्याला आता कसा घ्यावा लागेल, पॉझिटिव्ह. ट्रेसिंगची दिशा आणि कन्व्हेन्शनल करंटची दिशा जर एकमेकांच्या अपोजिट असतील तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घ्यायचा. त्याच्यामुळे ह्याच्यामधनं फ्लो होणारा करंट असणार आहे I2, ह्याचा रेजिस्टन्स R2 आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स किती होणार आहे, प्लस I2 R2. प्लस नाही लिहिलं तरी चालू शकतं, बरोबर. त्याच्यानंतर आपण आलो सी कडे. आता सी पासून डी कडे जाणार आहे. इथं आलो तर इथं EMF आहे, हे प्लस टर्मिनल आहे, हे मायनस आहे. आपण प्लस कडून मायनस कडे ट्रेस करायला लागलोय. त्याच्यामुळे ही जी EMF आहे ती कशी घ्यायची, या ठिकाणी मायनस घ्यायची, बरोबर. देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस E2. त्याच्यानंतर डी कडून आपण चाललो ई कडे. आता ट्रेसिंगची दिशा डी कडून ई कडे आहे, करंटची दिशा बघा कुठे आहे, ई कडून डी कडे आहे. दोन्ही अपोजिट आहेत, म्हणजे ह्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स I2 R4 हा कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे मला लिहिता येईल प्लस I2 R4. त्याच्यानंतर आलो मी ई ला. आता ई कडून मी बी कडे चाललो, ट्रेसिंग, बरोबर. करंट कसा फ्लो होतोय, वरून खाली चाललोय आपण. ट्रेसिंग कुठून कुठे करतोय, खालून वरती. त्याच्यामुळे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स या रेजिस्टरचा तो असणार आहे I1 + I2 × R5. आणि ह्या दोन्हींच्या डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजे हा कसा असणार आहे, प्लस असणार आहे. प्लस इन ब्रॅकेट I1 + I2 × R5. आपण बी पासून निघालो होतो, परत बी ला आलो आणि ह्या सर्वांची बेरीज पोटेन्शियल डिफरन्सेस आणि EMF क्लोज्ड लूप मधल्या ही परत किती असते, 0 असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता हे मायनस E2 आहे, बरोबर. चिन्हाच्या पलीकडे घेतला आपण तर हे प्लस E2 होईल आणि हे आहे तसं राहील. RHS ला मी फक्त LHS ला मी RHS ला मानतो. म्हणजे काय होईल, I2 R2 + I2 R4 + I1 + I2 × R5. या पद्धतीने आपल्याला किर्चॉफ सेकंड लॉ किंवा व्होल्टेज लॉ किंवा लूप थिअरम जो आहे तो काय करता येतो, अप्लाय करता येतो. तुम्ही या लूप साठी सुद्धा अप्लाय करू शकता. ABCDEFA याच्यासाठी तुम्ही अप्लाय करून काय करू शकता, पाहू शकता. स्टेटमेंट काय सांगितलं मी बघा, याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फॉर क्लोज्ड लूप ऑफ एन इलेक्ट्रिकल नेटवर्क, इलेक्ट्रिकल नेटवर्कची कुठलीही क्लोज्ड लूप घेतली तर त्याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येतं, द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेसची काय आहे, ही ऍक्च्युअली बेरीज. आणि कशाची बेरीज आहे, अँड द EMF जे अप्लाय केले त्यांची सर्वांची बेरीज क्लोज्ड नेटवर्क मधली, आणि ती किती असते, 0 असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. दिस इज ऑल अबाउट द किर्चॉफ्स सेकंड लॉ ऑर व्होल्टेज लॉ ऑर लूप थिअरम. व्होल्टेजशी रिलेटेड आहे म्हणून व्होल्टेज लॉ, आणि क्लोज्ड लूपशी रिलेटेड आहे म्हणून याला लूप थिअरम असंही म्हटलं जातं. आता पहिला लॉ जो होता किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज इन कॉन्सिक्वेन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आपण म्हटलं होतं. त्याच पद्धतीनं किर्चॉफ्स सेकंड लॉ इज इन कॉन्सिक्वेन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतो, लक्षात ठेवायचं. हे MCQ मध्ये तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. ओके. यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आपण पाहणार आहे तो म्हणजे व्हीटस्टोन्स ब्रिज. हे डेरिव्हेशन आपल्याला परीक्षेला खूप वेळा विचारलेलं आहे. सोपं डेरिव्हेशन आहे बघा. आपण जे किर्चॉफ्स फर्स्ट आणि सेकंड लॉ पाहिले त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी काय करायचा. आता आपण कुठलंही एखादे मटेरियल जर आपण या ठिकाणी घेतलं, रेजिस्टन्स ऑफ मटेरियल, कुठल्याही मटेरियलचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला माहित आहे की तो चेंज होत राहतो. कशानुसार चेंज होतो, तर टेम्परेचर असेल समजा, स्ट्रेन असेल समजा, त्याच्यानंतर ह्युमिडिटी असेल समजा, डिस्प्लेसमेंट असेल, त्याच्यानंतर लिक्विड लेवल असेल. तर या सर्व गोष्टीमध्ये जर बदल झाला तर आपल्याला त्या मटेरियलचा रेजिस्टन्स जो आहे तो काय झालेला बघायला मिळतो, चेंज झालेला बघायला मिळतो. मग वर ज्या मी प्रॉपर्टीज सांगितल्या, टेम्परेचर असेल, स्ट्रेन असेल, ह्युमिडिटी असेल समजा, त्याच्यानंतर ना डिस्प्लेसमेंट असेल किंवा लिक्विड लेवल असेल, या प्रॉपर्टीज जर आपल्याला मेजर करायच्या असतील, बरोबर, तर या प्रॉपर्टीज इझिली आपल्याला मेजर करता येतात जर आपण त्या मटेरियलचा रेजिस्टन्स काय करू शकलो, मोजू शकलो तर. बरोबर. आता जनरली मटेरियलचे जे रेजिस्टन्सेस असतात ते फ्यू मिली ओहम पासून ते
अगदी हंड्रेड्स ऑफ गिगा ओहम मध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्या वेगवेगळ्या रेंजेस आपल्याला या ठिकाणी करता येतात आणि त्याच्यातली एक रेंज आपण घेऊ शकतो टेन्स ऑफ ओहम टू हंड्रेड्स ऑफ किलो ओहम यांच्यामधले जे रेजिस्टन्स असतील या रेंज मधले ते रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपल्याला व्हीटस्टोन्स ब्रिजचा काय होतो यूज होतो. ओके, आता व्हीटस्टोन्स ब्रिज आणखी कशासाठी वापरला जातो तर पहिला आपण बघितलंच की कुठल्याही मटेरियलचा अननोन रेजिस्टन्स जर असेल तर तो मोजण्यासाठी आपल्याला व्हीटस्टोन्स ब्रिजचा काय होतो यूज होतो. त्याच पद्धतीनं जी मेजरिंग इक्विपमेंट्स असतील फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर असेल समजा ॲमीटर असेल तर ही जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ती कॅलिब्रेट करायची असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्हीटस्टोन्स ब्रिजचा काय होऊ शकतो यूज होऊ शकतो. तर चार्ल्स व्हीटस्टोन्स या सायंटिस्टनी सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा व्हीटस्टोन्स ब्रिज जो आहे तो या ठिकाणी क्रिएट केलेला पाहायला मिळतो. बरोबर, आता याच्या सहाय्यानं आपल्याला व्हीटस्टोन्स नेटवर्कची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती काय आहे ती आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे पाहायची आहे. आता व्हीटस्टोन्स नेटवर्क म्हणजे काय असते बघा, मी सर्किट डायग्राम दाखवतोय त्याच्यावरूनच आपण व्हीटस्टोन्स नेटवर्क हे काय आहे ते आपण या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे आणि त्याची बॅलन्सिंग कंडिशन पण काय असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. एकदम सिंपलचं डेरिव्हेशन आहे जे परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. आता या ठिकाणी आपण एक क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करतोय. बघा मी दाखवतो पहिल्यांदा डायग्राम काढतो. हा क्वाड्रिलॅटरल आपण घेतोय A B C आणि D. बरोबर, या क्वाड्रिलॅटरलच्या 4 आर्म्स मध्ये आपण 4 रेजिस्टन्सेस ठेवतोय. त्यातला पहिला रेजिस्टन्स जो आहे तो आपण P न दाखवतोय, दुसरा जो आहे तो Q न, तिसरा जो आहे तो R नी आणि चौथा जो आहे तो S न आपण या ठिकाणी काय करतोय डिनोट करतोय. एक क्वाड्रिलॅटरल आपण घेतलाय, या क्वाड्रिलॅटरलच्या 4 आर्म्स मध्ये आपण 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टन्सेस जे आहे ते काय केलेले आहेत ठेवलेले आहेत. या क्वाड्रिलॅटरलचे हे जे 2 पॉइंट्स आहेत A आणि C यांच्यामध्ये आपण एक बॅटरी कनेक्ट करतोय. या ठिकाणी मी बॅटरी दाखवते, हे प्लस टर्मिनल हे मायनस, याची EMF जी आहे ती समजा E न आपण डिनोट केली. या ठिकाणी आपण स्विच की दाखवते जी आपण K न डिनोट करतोय. A आणि C या 2 पॉइंट मध्ये आपण ही बॅटरी काय केलेली आहे कनेक्ट केलेली आहे. याच्यामुळे जो करंट फ्लो होतोय तो आपण I ने या ठिकाणी डिनोट करतोय. हा या पद्धतीनं I करंट फ्लो होईल, परत इकडून या पद्धतीनं तो फ्लो होईल. त्याच्या डायरेक्शन असेल करंटची या पद्धतीने प्लस टू मायनस टू. ओके, आता B आणि D या दोन्हींच्या मध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर या ठिकाणी आपण काय करतोय कनेक्ट करतोय की जो आपण जी त्या गॅल्व्हॅनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे, गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉइल असते त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो या ठिकाणी आपण कशाने डिनोट करतोय G न, या ठिकाणी कॅपिटल G न आपण तो डिनोट करतोय. आता बघा हा I जो करंट आहे तो इकडून असा येईल, A पॉइंटला आलो आपण तर इथं 3 कंडक्टर्स झाले 1 2 आणि 3. हा येणारा करंट आहे. आता ह्याला जायला 2 मार्ग आहेत, इकडूनही करंट जाऊ शकतो आणि इकडूनही. त्याच्यामुळे हा जो करंट आहे तो A पॉइंटला आल्यानंतर डिस्ट्रीब्यूट होईल. त्याच्यातला I1 हा जो करंट आहे तो इथं आपण दाखवतोय I1 हा P रेजिस्टन्स मधून फ्लो होईल आणि I2 हा जो करंट आहे तो S रेजिस्टन्स मधून या ठिकाणी फ्लो होईल. आता हा I1 करंट इथं येईल, इथं आल्यानंतर B पॉइंटला आला बरोबर इकडे या पद्धतीनं. आता याला जायला 2 मार्ग आहेत, इकडे Q रेजिस्टन्स मधून जाऊ शकतो आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून. त्याच्यातला जेवढा करंट ह्या I1 मधला गॅल्व्हॅनोमीटर मधून जातो तो आपण IG न डिनोट केला. म्हणजे I1 मधला IG एवढा करंट हा जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होतोय. आता राहिलेला जो करंट असेल तो या Q रेजिस्टन्स मधून फ्लो होणार आणि तो किती असणार आहे रे, तर एकूण आलेला होता I1 त्याच्यातला IG इकडे गेला म्हणजे राहिला किती I1 मायनस IG. हा जो करंट आहे तो काय होणार आहे Q रेजिस्टन्स मधून फ्लो होईल. आता बघा इकडच्या बाबतीत आपण बघूया, इकडून I2 करंट आलाय हा इकडं D पॉइंट कडं, त्याच पद्धतीने हा IG जो आहे तो इकडून आलाय म्हणजे इकडून आलेला करंट आहे I2, हा पण आलेला करंट आहे IG, I2 प्लस IG आणि जाणारा त्याला एकच मार्ग आहे इकडे आपण दाखवू शकतो. म्हणजे हा टोटल करंट झाला इथला I2 प्लस IG आणि तो इकडे R रेजिस्टन्स मधून पुढे फ्लो होईल. म्हणजे इथे लिहू शकतो मी I2 प्लस IG. ओके, इकडून वरून करंट येणार आहे Q मधून I1 मायनस IG इथं बरोबर C पॉइंटला आणि इकडून येणार आहे
I2 प्लस IG, म्हणजे इथं करंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्या दोन्हींची बेरीज होईल I1 मायनस IG प्लस I2 प्लस IG, आणि I1 प्लस I2 राहील, IG आणि IG 0 होऊन जाईल, म्हणजे I1 प्लस I2 राहील, आणि हा जो करंट होता ना I, तो इथं आल्यानंतर I1 आणि I2 मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. हा जंक्शन पॉइंट आहे, त्याच्यामुळे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ नुसार आपण काय लिहू शकतो, तर I इज इक्वल टू I1 प्लस I2, बरोबर, ए पॉइंटला. मग I1 प्लस I2 म्हणजेच किती करंट होणार आहे या ठिकाणचा I, आणि तो इकडे या पद्धतीनं फ्लो. ओके, आता ही जर सर्किट डायग्राम बघितली तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी क्लोज्ड लूप दिसत आहेत बघा, बरोबर. त्याच्यातल्या दोन क्लोज्ड लूप आपण घेणार आहे. पहिली क्लोज्ड लूप आपण घेणार आहे ए बी डी ए, म्हणजे ही या पद्धतीने अशी, बरोबर, ए बी डी ए अशी एक क्लोज्ड लूप आपण घेणार आहे. दुसरी घेणार आहे आपण बी सी डी आणि परत बी, म्हणजे ही आपण बी टू सी, सी टू डी, डी टू परत बी. आता याच्यातली पहिली क्लोज्ड लूप आपण घेऊया. काय लिहिता येईल बघा, फॉर क्लोज्ड लूप. कोणती क्लोज्ड लूप घेणार आपण, ए बी डी ए. कोणती लक्षात येते का बघा, ए बी डी ए ही क्लोज्ड लूप आपण घेतली. याच्यासाठी आपण किर्चॉफ्स सेकंड लॉ, लूप थेरम किंवा व्होल्टेज लॉ जो आहे तो आपण जर अप्लाय केला तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. आता आपली ट्रेसिंगची डायरेक्शन आहे ए कडून बी कडे, हा पी रेजिस्टन्स आहे, याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स होणार आहे I1 P. ट्रेसिंगची दिशा, कन्व्हेन्शनल करंटची दिशा दोन्ही सेम, म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स कसा असणार आहे, मायनस, आणि तो किती होणार आहे I1 इंटू P. ओके, आपण आलो आता या ठिकाणी बी या ठिकाणी. आता बी कडून आपण कुठे चाललो, डी कडे. या गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे G, याच्यात करंट फ्लो होणार आहे IG, त्याच्यामुळे ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती होणार, IG इंटू G. आता करंटची दिशा आणि ट्रेसिंगची दिशा परत सेम आहेत दोन्ही आपल्या, त्याच्यामुळे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे मायनस IG इंटू कॅपिटल G, बरोबर. त्याच्यानंतर आपण आलो डी पॉइंटला. आता डी कडून कुठे चाललो आपण, ए कडे चाललो, म्हणजे ट्रेसिंगची दिशा झाली डी टू ए. करंट कसा फ्लो होणार आहे, आय टू ए टू बी, म्हणजे दोन्हीच्या डायरेक्शन कशा झाल्या, अपोजिट, त्याच्यामुळे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स कसा होणार आहे, प्लस होणार आहे, आणि तो किती असणार आहे, तर I2 इंटू एस. म्हणजे इथं मला काय लिहिता येईल, प्लस I2 इंटू एस इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर दिलं मी समजा 1. बघा, आपण जो व्होल्टेज लॉ पाहिला होता किर्चॉफ सेकंड लॉ, तोच आपण फक्त या क्लोज्ड लूप साठी काय केलाय, अप्लाय केलाय. ओके, आता दुसरी क्लोज्ड लूप आपण घेतली समजा, फॉर क्लोज्ड लूप. कोणती क्लोज्ड लूप घेणार आता दुसरी आपण, बी सी डी बी, बरोबर, बी सी डी बी, म्हणजे कोणती लूप आहे बघा, बी सी डी आणि परत बी, म्हणजे ही क्लोज्ड लूप आहे, बरोबर. आता याच्यामध्ये आपण व्होल्टेजला अप्लाय केला तर इथं तुम्ही पाहू शकता इकडे करंटची दिशा आणि ट्रेसिंगची दिशा सेम आहे, म्हणजे ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्यातून फ्लो होणारा करंट गुणिले त्याचा रेजिस्टन्स हा निगेटिव्ह असणार आहे, बरोबर, पोटेन्शियल डिफरन्स, कारण दोन्हींचे डायरेक्शन सेम झाल्या, म्हणजे तो किती असणार आहे बघा, मायनस इन ब्रॅकेट I1 मायनस IG इंटू Q, बरोबर. हा त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असेल. सी पॉइंटला आपण आलो. आता सी कडून कुणीकडे ट्रेस करणार, डी कडे. करंटची दिशा त्याच्या अपोजिट, त्याच्यामुळे या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. तो किती असणार आहे बघा, तर प्लस इन ब्रॅकेट I2 प्लस IG इंटू रेजिस्टन्स किती आहे बघा तिथला, इट इज इक्वल टू R. ओके, आता आपण डी पॉइंटला आलो. तर डी कडून कुठे जाणार, बी कडे. ट्रेसिंग आपलं डी टू बी आहे, पण करंट कसा येतोय, बी कडून डी कडे, त्याच्यामुळे या गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे IG इंटू G, आणि तो असणार आहे प्लस. ओके, त्याच्यामुळे मी काय लिहिणार, प्लस IG इंटू G अँड इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर देतोय मी 2. काय शंका आहे का बघा, दोन क्लोज्ड लूप आपण या ठिकाणी घेतले आणि दोन्हीसाठी आपण किर्चॉफ सेकंड लॉ जो आहे तो या ठिकाणी काय केलाय, अप्लाय केलाय. आता हे व्हीटस्टोन्स नेटवर्क जे आहे ते बॅलन्स्ड आहे असं आपल्याला म्हणता येतं, किंवा ज्या वेळेस ह्या गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन हे 0 ला असते त्यावेळेस. म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 कधी असतं, त्यावेळेस ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो किती होतो, 0 होतो. म्हणजे IG ची किंमत ज्यावेळेस 0 होते त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर मधनं फ्लो होणारा करंट 0 होतो. गॅल्व्हॅनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो, आणि त्यावेळेसची जी नेटवर्क, त्यावेळेस हे नेटवर्क बॅलन्स्ड पोझिशन मध्ये असं आपल्याला म्हणता येतं.
ओके. आता ज्यावेळेस नेटवर्क बॅलन्स्ड पोझिशन आहे, करंट IG 0 होतं म्हणजेच काय रे, तर करंट कधी फ्लो होतो, बी आणि डी यांच्यामध्ये हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये करंट फ्लो व्हायचा असेल तर ह्या दोन पॉइंटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असावा लागतो. मग हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे करंट काय होतो, फ्लो होतो. या ठिकाणचं पोटेन्शियल व्हीबी आणि या ठिकाणचं आपण व्हीडी न दाखवलं तर व्हीबी इज इक्वल टू व्हीडी ज्यावेळेस होतं ना, म्हणजे दोन्ही पॉइंटचे पोटेन्शियल ज्यावेळेस सेम होतात त्यावेळेस या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट फ्लो होऊ शकत नाही आणि त्यावेळेस हे नेटवर्क जे आहे ते बॅलन्स्ड पोझिशन मध्ये असं आपल्याला म्हणता येतं. आता ते बॅलन्स्ड पोझिशन मध्ये आणलं कसं जातं, तर हे पी क्यू आर आणि एस ह्या रेजिस्टन्सच्या किमती व्हॅरी करून आपण या दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल सेम करू शकतो आणि त्यावेळेस आयजी ची किंमत आपल्याला काय झालेली पाहायला मिळते, 0 झालेली पाहायला मिळते. त्यावेळेस हे नेटवर्क जे आहे ते बॅलन्स्ड पोझिशन मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे ज्यावेळेस हे नेटवर्क बॅलन्स्ड पोझिशन मध्ये जाईल त्यावेळेस आयजी बरोबर किती असणार आहे, 0 असणार आहे. आता आयजी बरोबर 0 ही किंमत आपण जर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकली तर आपल्याला काय मिळते बघा. इथं होणार आहे काय, इक्वेशन 1 मध्ये टाकतो मी पहिल्यांदा I1 इंटू पी, हे आहे तसं मायनस I1 पी, त्याच्यानंतर मायनस आता आयजी ची किंमत किती टाकणार इथं 0 इंटू हे जी आहे तसं प्लस इथे हे I2 इंटू एस आहे तसं इज इक्वल टू 0. आता हे G इंटू 0 म्हणजे हे काय होणार आहे 0 होईल, म्हणजे इथे राहील फक्त मायनस I1 पी प्लस I2 एस इज इक्वल टू 0. आता हे पलीकडे घेतलं आपण तर हे होणार आहे मायनस, ते मायनस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहील फक्त I1 पी इज इक्वल टू I2 एस. याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. काय शंका आहे का बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण आयजी ची किंमत 0 टाकते कारण त्यावेळेस हे नेटवर्क जे आहे ते विस्टोन्स नेटवर्क बॅलन्स्ड पोझिशन मध्ये जाते. आता आयजी ची हीच किंमत 0 आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. इक्वेशन 2 मध्ये जर आपण टाकली किंमत तर काय लिहिता येईल, तर हे मायनस इन ब्रॅकेट हे I1 मायनस आयजी ची किंमत टाकायची किती 0, त्याच्यानंतर ना हे क्यू आहे तसं, त्याच्यानंतर प्लस हे I2 आहे तसं, त्याच्यानंतर ना प्लस आयजी ची किंमत परत इथे किती टाकणार या ठिकाणी 0, परत हे आर आहे तसं, त्याच्यानंतर प्लस या आयजी ची किंमत किती टाकायची परत 0 इंटू हे जी आहे तसं अँड इज इक्वल टू 0. आता हे जी इंटू 0 म्हणजे हे 0 झालं बरोबर. इथं राहिलं हे मायनस I1 मायनस 0 म्हणजे I1 आणि हे Q म्हणजे इथं राहणार आहे I1 Q, त्याच्यानंतर प्लस इथं राहिला I2 प्लस 0 म्हणजे I2 इंटू R म्हणजे इथं काय राहिलं I2 R. हे किती होणार आहे 0, त्याच्यामुळे मी लिहित नाही अँड इज इक्वल टू हे पुढचं 0 आहे तसं. आता हे प्लस टर्म आहे I2R पलीकडे घेतली तर मायनस I2R, मायनस मायनस कॅन्सल झालं तर आपल्याला लिहिता येईल I1 Q इज इक्वल टू I2 R. ओके, याला इक्वेशन नंबर दिला आपण पुढचं किती आलं बघा आपलं 5. याला इक्वेशन नंबर दिला आपण 4. आता इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे आहे, इक्वेशन नंबर 4 आहे. आपण काय करूया डिवाइड करूया, डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय 4. इक्वेशन 3 ला इक्वेशन 4 ने डिवाइड करूया. इक्वेशन 3 ची LHS काय बघा I1P म्हणजे इथे लिहिणार मी I1P डिवाइडेड बाय याच्या LHS ने त्याला भागूया म्हणजे काय होईल I1Q इज इक्वल याची RHS काय बघा तिसऱ्या नंबरच्या इक्वेशनची I2S म्हणजे इथे होणार काय I2S डिवाइडेड बाय ह्याची RHS आहे I2R. हे I1 कॅन्सल होईल, I2 कॅन्सल होईल, इथे राहिलं फक्त P डिवाइडेड बाय या ठिकाणी राहिलं Q इज इक्वल टू इकडे काय राहील बघा S डिवाइडेड बाय या ठिकाणी काय राहिलं फक्त R. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल P डिवाइडेड बाय Q इज इक्वल टू S डिवाइडेड बाय R. आता याचा अर्थ काय होतो पहा, तर एखादं विस्टोन्स नेटवर्क जर आपल्याला बॅलन्स्ड पोझिशन मध्ये पाहिजे असेल तर क्वाड्रिलॅटरलच्या समोरासमोरील आर्म मधील रेजिस्टन्सचा रेशो हा इक्वल असला पाहिजे. याचा अर्थ काय P भागिले Q बरोबर S डिवाइडेड बाय R, किंवा तुम्ही असे लिहू शकता P डिवाइडेड बाय S इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय R. ओके, म्हणजे P डिवाइडेड बाय हे S इकडे घेतलं आणि हे Q तिकडे घेतलं तर P डिवाइडेड बाय S इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय R असं आपल्याला लिहिता येतं. आणि त्यावेळेस हे विस्टोन्स नेटवर्क जे आहे ते बॅलन्स्ड पोझिशन मध्ये असं आपल्याला म्हणता येईल. आता हे जे 4 रेजिस्टन्स आहेत P, Q, R आणि S ह्याच्यातले कुठलेही 3 जर तुम्हाला माहित असतील
तर चौथ्या रेजिस्टरची किंमत आपल्याला काय करता येते, काढता येते. त्याच्यामुळं हा जो फॉर्म्युला आहे तो अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण काय करू शकतो, वापरू शकतो. कंडिशन आहे की ह्याच्यामधल्या फक्त 3 रेजिस्टरची किंमत आपल्याला काय झाली पाहिजे, माहित असली पाहिजे. ओके.